क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल असं विचारलंय. पवन मेडिकल सप्लाय मेडिसिन ऑन सम मेडिसिन्स. द रेट ऑफ जीएसटी इज 12%. देन व्हॉट इज द रेट ऑफ सीजीएसटी अँड एसजीएसटी. मी मगाशी सांगितल्यासारखं जीएसटी चे दोन टाइप्स आहेत, सीजीएसटी आणि एसजीएसटी. मग आपल्याला पवन मेडिकलने काय केलं की मेडिसिन पुरवले, मेडिकल्स मध्ये मेडिसिन्स पुरवले, त्यावेळेस त्याचा जीएसटी जो कर आहे, जो टॅक्स आहे तो 12% आहे. जर जीएसटी 12% असेल तर एसजीएसटी आणि सीजीएसटी किती असेल म्हणून विचारले. खूप इझी आहे, जास्त टेन्शन घेऊ नका. ओके, ह्याच्यामध्ये जे विचारले ते फक्त हाफ करायचं. एवढं लक्षात ठेवायचं, जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच एसजीएसटी असतो. ओके, जेवढा सीजीएसटी असतो तेवढाच एसजीएसटी असतो आणि हे दोन्ही पण जीएसटीच्या हाफ असतात, निम्मे असतात. मग विचार करा, इथं आपल्याला तेच विचारलंय. जीएसटी जर 12% असेल तर सीजीएसटी किती येणार आहे? 6%. हाफ म्हणजे निम्मा. जीएसटी जर 12% दिला असेल तर सीजीएसटी 6% येणार. आणि आता सांगितलंय जेवढं सीजीएसटी आहे तेवढंच एसजीएसटी आहे. जर सीजीएसटी 6% असेल तर एसजीएसटी पण किती येणार आहे? 6%. सो दिस इज रिक्वायर्ड रिझल्ट. इझी आहे ना. मग आता ते सोडवायचं कसं बघा. गिवन जे दिले आपल्याला ते लिहूया आपण. गिवन जीएसटी इक्वल टू 12%, सीजीएसटी इक्वल टू एसजीएसटी इक्वल टू क्वेश्चन मार्क. So therefore CGST equal to GST upon 2 equals to 12 upon 2. CGST equal to 6%. Next line. CGST equal to SGST equal to 6%. So therefore SGST equals to also 6%. This is required result. ओके, एकदम इझी आहे. जे पहिल्यांदा दिले ते गिवन लिहायचं, जे काढायचे तिथं क्वेश्चन मार्क टाकायचा. ह्यालाच तर मार्क आहेत ना मॅथ्स मध्ये. हा तुम्हाला खूप येते आणि तुम्ही ते राईट डाऊनच नाही केलं तर तुम्हाला काहीच उपयोग नाही. जेवढं तुम्ही छान विश्लेषण करून लिहाल तेवढे तुम्हाला छान स्कोअर पडतील, मार्क्स पडतील. ओके, मग हे स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर टेक अ स्क्रीनशॉट. देन आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन तो पण एकदम इझी आहे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला जीएसटी विचारला, जीएसटी दिला होता, सीजीएसटी आणि एसजीएसटी विचारलं होतं. या क्वेश्चन मध्ये आपल्याला सीजीएसटी दिलाय, त्यावरून एसजीएसटी काढायचे आणि जीएसटी. इझी आहे ना. जीएसटी दिल्यावर सीजीएसटी काढताना हाफ करतो. आता इथं सीजीएसटी दिलंय, त्याच्यावरून जीएसटी काढायचं असेल तर 2 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग आता इथं बघा, सीजीएसटी किती दिलाय आपल्याला? 9%. त्यांनी विचारलंय एसजीएसटी किती येईल. आता सांगितलं मी तुम्हाला, जेवढं सीजीएसटी आहे तेवढं एसजीएसटी आहे, त्यामुळे ते पण किती येणार आहे? 9%. आणि आपल्याला विचारले जीएसटी किती येणार? 2 ने मल्टिप्लाय करा. 9 × 2 18. त्यामुळे जीएसटी दुप्पट असणार आहे ना. सीजीएसटी आणि एसजीएसटी पेक्षा जीएसटी कसा असतो? दुप्पट असतो. त्यामुळे जर हे 9% असेल तर जीएसटी किती येणार आहे? 18%. ओके, मग आपण आन्सर बघूया. गिवन अक्ष काय दिलंय? रेट ऑफ सीजीएसटी. मराठीतून सीजीएसटी चा दर किती दिलाय? 9%. रेट ऑफ एसजीएसटी क्वेश्चन मार्क. रेट ऑफ जीएसटी क्वेश्चन मार्क. नेक्स्ट लाइन. CGST equal to SGST, therefore equal to
9%. Therefore, SGST equal to 9%. GST equal to 2 into CGST. 2 into 9, which is 18%. Therefore, SGST equal to 9%. CGST equal to ओके. तर अशा पद्धतीने हा झाला सेकंड क्वेश्चन. देन आपण बघूया थर्ड क्वेश्चन. एक्झाम्पल नंबर थर्ड हा थोडासा वेगळा आहे पण एकदम इझी आहे. कसा आहे तो क्वेश्चन आपण बघूया. काय सांगितलं इथं, मिस्टर रियल पेंट सोल्ड 2 टीन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज रुपीज 2800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax or invoice. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलंय की मिस्टर रियल पेंट जो आहे त्यांनी काय केलं, 2 टीन्स विकले. मग एका टीन्सची टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे कर पात्र किंमत. ओके, मराठीतून कर पात्र किंमत. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला मग जे जे दिलंय ते आपण गिवन मध्ये लिहून काढूया. फर्स्ट गिवन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टीन इक्वल टू 2800 रुपीज. 2800. ओके, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टीन. देन आता इथं 2 टीन्स म्हणले. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टीन्स. एका टीनची टॅक्सेबल व्हॅल्यू 2800 असेल तर 2 टीनची किती असणार आहे, रुपीज 2800 गुणिले 2 करा, 5600. बरोबर आहे, 5600. एक टीन समजा 2 रुपयाला असेल तर 2 टीन किती झाले, 4 रुपयाला ना. मग त्या पद्धतीने इथं एका टीनची टॅक्सेबल कर पात्र किंमत आपल्याला दिली 2800. तर 2 टीनचे किती येणार, 2800 गुणिले 2 करा, किती येणार आहे, 5600. अजून काय दिले आपल्याला, जीएसटी दिलाय. जीएसटी इक्वल टू किती पर्सेंट दिलाय जीएसटी, 28%. मग आपल्याला इथं विचारलंय सीजीएसटी आणि एसजीएसटी किती येणार. मग सीजीएसटी आणि एसजीएसटी फक्त पर्सेंट नाही काढायचे, सीजीएसटी आणि एसजीएसटी चे इथं आपल्याला अमाउंट काढायचे. मग मला सांगा जीएसटी 28% असेल तर सीजीएसटी किती येणार आहे, 14%. 14 दुनी 28 ना. जीएसटीच्या निम्मा असतो सीजीएसटी आणि एसजीएसटी पण तेवढाच असणार आहे. मग सीजीएसटी आणि एसजीएसटी चं अमाउंट काढायचे. त्या 5600 चे 14% काढायचे आणि ते आपलं फायनल आन्सर असणार आहे. बघूया आपण आता. SGST equal to CGST equal to GST upon 2 equal to 28 upon 2, 14%. CGST equal to ह्या 5600 चे 14% काढा, 5600 upon 100 into 14. 00 get cancel. CGST equal to 56 into 14. किती येते बघा ह्यांचा गुणाकार, 56 into 14 करून दाखवते मी इथं. 6 चौक 24, 4 पंचे 20 आणि 2 22, 6 आणि 5 किती येणार आहे, 784. CGST equal to 784 रुपीज. आणि जेवढं सीजीएसटी आलंय तेवढा एसजीएसटी पण येणार, कारण जेवढं सीजीएसटी असतं तेवढंच एसजीएसटी पण असतं. सो देयरफॉर CGST equal to SGST equals to rupees 784. ओके. आणि खाली आपण जे आपल्याला लास्टला विचारले ते लिहिणार आपण. अमाउंट ऑफ CGST
equal to rupees 784. Amount of SGST equal to rupees 784, which is required result. Take a screenshot. Then आपण बघूया next example. Question number 4. Question number 4. या example मध्ये the taxable value of wristwatch belt is rupees 586. Rate of GST 80%. Then what is the WH80? Then what is the price of belt for the customer? एक बेल्ट आहे, रिस्ट वॉच बेल्ट, त्याची किंमत टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला दिली 586, कर पात्र किंमत दिली. त्याच्यावरती जो जीएसटी लावलाय तो आहे 80%. त्या टॅक्सेबल व्हॅल्यू वरती जीएसटी लावलाय 80%. तर आपल्याला विचारलंय तो घड्याळ त्या व्यक्तीनं किती रुपयाला घेतला असेल, किंवा तो घड्याळ त्या व्यक्तीनं त्या कस्टमरला किती रुपयाला दिला असेल. इझी आहे ना, आता सॉल्व करताना समजत. बघा पहिल्यांदा गिवन लिहूया. गिवन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच इक्वल टू रुपीज 586. रेट ऑफ जीएसटी इक्वल टू 80%. आता आपण काय करू, अमाउंट काढूया. अमाउंट इक्वल टू ह्याचे 18%, 586 इंटू 18/100. आता हे कसं करणार, वरच्यांचा गुणाकार करा आणि भागिले 100. वरच्यांचा गुणाकार किती येतो तुम्ही करून सांगा मला. मी करून ठेवलाय आन्सर, डायरेक्टली इथे मी 10548/100. तुम्ही करा. गुणाकार वगैरे ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस आपण स्वतः ट्राय करायचं. का करायचं, कारण एक्झामच्या वेळेस आपल्याला स्वतःला आठवतं की हा बाबा आपण हे केलं, आणि जर आहे असं लिहिलं तर आपल्याला नाही आठवत की आपण काय केलंय. ओके. आणि एक्झामच्या वेळेस तुम्ही जर गुणाकार केला ना आणि एक्झामच्या वेळेस तुम्ही गुणाकार करून आन्सर काढायला तर तुम्हाला कळतं की हा बाबा हे आपण काढलेलं बरोबर आहे. आणि जर तुम्ही काढलं नसेल तर तुम्हाला नाही कळणार की नेमका आन्सर किती येणार आहे. मग थोडंफार चुका होतात आणि तिथं मार्क जातात. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. दिस इज कॉल्ड मॅथ्स. ज्याला मॅथ्स चांगलं येते त्या स्टुडंटने आधी प्रॅक्टिस केलेली असते म्हणून चांगलं येते. असं उगाच कोणाला पण मॅथ्स नाही जमत. ओके. त्यामुळे सगळ्याला विनंती आहे की सगळ्यांनी गुणाकार वगैरे करून बघायचं. कधी कधी माझं पण चुकणार, मी पण माणूसच आहे ना, टीचर आहे म्हणून काय झालं, माझ्या पण चुका होणार. तुम्ही मला सांगणार ना व्यवस्थित की टीचर तुमचं इथं चुकलं वगैरे म्हणून. ओके. मग त्यासाठी व्हिडिओ बघा, त्यासाठी प्रॅक्टिस करा. 10548 आणि अपॉन 100 आपण काय करतो, आता 100 ने भागत बसायचं नाही, इथं अमाऊंट डायरेक्ट काढायची. अमाऊंट इक्वल टू किती 2 0 अलीकडे पॉइंट द्या, 105.48 रुपीज. किती आली अमाऊंट, 105.48 हे आली अमाऊंट. आणि आता आपल्याला काय करायचंय, प्राइस ऑफ बेल्ट काढायचंय. प्राइस ऑफ बेल्ट कशी काढणार, टॅक्सेबल अमाऊंट आणि टॅक्सेबल अमाऊंटची बेरीज करा, ऍडिशन. टॅक्सेबल अमाऊंट प्लस अमाऊंट ऑफ बेल्ट प्लस आताची आपली अमाऊंट ऑफ जीएसटी म्हणलं तरी चालतंय, कारण आपण जीएसटी चीच अमाऊंट काढली. तर अमाऊंट ऑफ जीएसटी म्हटलं तरी चालतंय, नो प्रॉब्लेम. अमाऊंट ऑफ जीएसटी, कारण तुम्हाला कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे की नेमकी कशाची अमाऊंट. ओके. टॅक्सेबल व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे 586. अमाऊंट ऑफ जीएसटी माहिती आहे 105.48. यांची बेरीज करा, 691.48 रुपीज.
ओके, यांची जर बेरीज केली तर एवढी येते. बेरीज तुम्ही करायची, कशी करायची बेरीज, 105.48 आणि हे 586 इथं लिहा, इथं काय नाही म्हणजे 0. यांची बेरीज करा. ओके, तुम्हाला जर एनी डाऊट असतील म्हणून तर मी इथं दाखवलंय. यांची बेरीज करा, येईल एवढी 691 येईल. अशा पद्धतीने यांची बेरीज करून आन्सर आपलं कॅल्क्युलेट झालंय. फायनल आन्सर लिहूया. प्रत्येक वेळेस फायनल आन्सर लिहायला विसरू नका. कदाचित माझ्याकडनं विसरलं तर तुम्ही विसरू नका. व्हॉट इज द प्राइस ऑफ बेल्ट फॉर द कस्टमर? प्राइस ऑफ बेल्ट, प्राइस ऑफ बेल्ट equal to rupees 691.48 which is required result. जर कोणाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर टेक स्क्रीनशॉट. देन आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया, जो की आहे क्वेश्चन नंबर 5. ओके, देन आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. फायनान्शियल प्लॅनिंग प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये हा आपला झाला पार्ट 1, जो की क्वेश्चन 4 त्यामध्ये मी सॉल्व्ह करून घेतले. आता राहिले क्वेश्चन 5, 6 आणि 7, जो की थोडेसे मोठे आहेत, एक्झाम साठी खूप इम्पॉर्टंट आहेत, जास्त मार्क्स मिळवून देणार आहेत. ते आपण नेक्स्ट पार्ट बघूया प्रॅक्टिस सेट 4.1 पार्ट 2 मध्ये. सो थँक्यू.